आमदार तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत मायापाशी, तो ह्या मतदारसंघात मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माया नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो दरेकर, तू माया नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो. आता कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक, तू निवडून तर येतच नाही, तू मागूनच जातो का हवी, तुला मागूनच घालायला लागतं हात दराजात. पण तो हे लोक बसलेले आहेत, तू मला लय तरार लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. मी अतिमूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमच्याशी संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत? नाही, त्यात मी पडत बी नाही दादा. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल आहे. हो, जातवाने कट्टर मराठा आहे, खानदानी मराठा आहे. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कम नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि न मिळणारा न्याय हिसकवून आणतो. ह्यो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो मी, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलू काय? फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कचका असतोय ती. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको होती. आणि निधून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माणसाला काहीच होत नाही. काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करण्यात. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घाल नाही. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आणि विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी. आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला. मग आता त्याला नाहीच गप्प बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी. थांब म्हणा, तो ह्या बोलण्यामुळं तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा. तू फक्त बघ माझ्या आत. तू फक्त